Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. आता नोकरीसाठी कुठं हे नाही कर, आता पोलीस भरती एक ऑप्शन होतं. म्हटलं पोलीस भरतीचा फॉर्म वगैरे भरूया चालक पदासाठी. आता हा बी पॉईंट आहे माझ्यासाठी सध्या तरी. आता नोकरीसाठी नोकरी निघत नाही, त्याच्यामुळे हा चालकचा फॉर्म भरलाय. पोलीस भरती म्हणजे हे असे, आता माझा हा दुसरा अटेम्प्ट आहे पोलीस भरतीचा. पोलीस भरती कुठलीही असो, मुलांची सोय नाही होत, झोपण्या वगैरेची किंवा कुठं राहण्याची सोय नाही होत. आणि साधारणतः त्यांच्या जर कधी कॅन्टीन वगैरे, त्यांच्या जर कधी अपार्टमेंट वगैरे जर गेले झोपायला, तर तिथनं ते हाकलून लावतात. फ्लेक्सचं कापड दिसलं असेल तो, कुठून आणलंय? घरूनच आणलंय. माहिती होतच ना सोय नसणार आहे, त्यामुळे आधीपासूनच तयारीत. माहिती होतं सोय नव्हतं. सेम झालेलं, मागच्या भरतीला पण सेम झालेलं. असं फुटपाथवर झोपलेलो, असंच जेवलेलो रात्री नाही, मग असं नाही जेवायला काही नाही. आता उद्या सकाळी आता इथे काही फ्रुट्स वगैरे मिळतील ते खाऊन घ्यायचे यार. नाही सर, नाही सर, ते मोठमोठ्या हॉटेलमध्ये जेवण परवडत नाही सर आपल्याला. आणि बाहेर खायचं काही मतलब रोडावर तेलकट असतं सर, आणि सकाळी ग्राउंड आहे, तर मग काय खायचं, तर मग घरून आणलेलं थोडंफार ते खायचं. हो नमस्कार, मी ओमकार. तुमच्या सगळ्यांचं मुंबई तक मध्ये स्वागत. रात्रीचे 11:30 आता जवळपास झालेत. मी पुण्याच्या पाषाणमधल्या एका रस्त्यावरती उभा आहे. उजव्या हाताला तुम्हाला दिसत असेल की पुण्याच्या पोलीस अधीक्षक म्हणजे सुपरिटेंडंट ऑफ पोलीस, जे भारतीय पोलीस म्हणजे IPS अधिकारी पंकज देशमुख यांचं ते घर आहे, यांचं शासकीय निवासस्थान. आणि त्या रस्त्यावरतीच च्या पलीकडे तुम्ही जिथे पाहिलं तर मी उभा आहे. आणि एक महत्वाचा मुद्दा घेऊन आज तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचतोय. त्याचं कारण असं आहे की गृह खात्याने पोलीस भरती डिक्लेअर झाली, कारण अर्थात निवडणुका संपल्या, त्यानंतरची आपली जी सगळी इमर्जन्सी होती, सगळी आचारसंहिता संपली, आणि त्यानंतर पहिली पोलीस भरती जाहीर केली. पोलीस शिपाई, लोहमार्ग पोलीस, त्यानंतर पुणे पोलीस दलात काही 200 जागा जवळपास आहेत, आणि याच्या व्यतिरिक्त कारागृह शिपायांसाठी ही सगळी जागा आहे. आता आकडेवारी या सगळ्याशी जर आपण पाहिली जवळपास, तर आताच्या घडीला म्हणजे या सगळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर भरती प्रक्रिया जी सुरू होती ही जवळपास 81,000, यामध्ये 1,81,000 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. जागा किती? तर जागा फक्त 1219 जागा आहेत. वेगवेगळी पदं जर पाहिली तर 200 पदं असतील, त्यामध्ये पुणे पोलीस दलामध्ये त्यासाठी 20,000 जण आलेत. आणि कारागृह शिपाईची जी पदं आहेत त्याची 513 पदांसाठी जवळपास 10,488 फॉर्म आहेत. मी तुम्हाला आता एका साईडला पुण्याच्या म्हणजे जे IPS अधिकारी आहेत पंकज देशमुख, त्यांचं मी तुम्हाला घर दाखवलं, आणि एक्झॅक्टली या घराच्या अपोजिट जो पेट्रोल पंप आहे त्या फुटपाथवरती IPS अधिकाऱ्याच्या घरासमोर शिपाई होण्याचं, पोलीस शिपाई होण्याचं स्वप्न घेऊन आज संपूर्ण इथे रात्र काढणारी सगळी तरुण मंडळी बसलीत. पेट्रोल पंपाच्या आधाराने समोर जो फुटपाथ आहे की जो फुटपाथ फारसा बिझी नाहीये, जिथून फार लोकांची वर्दळ नसते, अशा आडोशाने ही सगळी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेली मुलं बसलेत. त्यांच्यासोबत बोलायचं नक्की काय त्यांचे विषय आहेत काय नाही, कारण आता जवळपास 11:30 रात्रीचे झालेले आहेत, आणि उद्या त्यांची सगळ्यांची भरती प्रक्रिया. मित्रा, कुठून आलायस तू? वाशिम. वाशिमवरून आलाय? कधी आलाय? आज सकाळी. वय काय तुझं? 19. आता कधी कितवा ट्राय आहे भरतीचा? दुसरा. मागच्या वेळी काय किती मार्कांनी राहिली? मागच्या वेळेस कटलं होतं समजा, म्हणजे मार्क कमी आहे त्याच्यामुळे. मग मला सांग, शिक्षण किती झालंय तुझं आता? आज फर्स्ट इयर. हो, सेकंड इयर. घरी जमीन वगैरे आहे का? जमीन नाही. नाही. मग साधारण घरचे काय करतात मग? वडील ऑटो चालवतात. आता तू भरतीसाठी आलाय, उद्या सकाळी लवकर पण उठायचं असेल तुला, पण मूळ मुद्दा हा आहे की साधारण किती मुलं आली तरी, किंवा तुझ्या गावातून तालुक्यातून वगैरे तिकडून किती पोरं आली? आमच्या गावातले आम्ही 2 जण आलो, म्हणजे वाशिम जिल्ह्यातले, म्हणजे सोबत 2 जण आले. बाकी आणखी आलेली वेगळे असतील. कोणत्या पदासाठी अप्लाय केलंय? ड्रायव्हिंग. हो, चालक. पोलीस चालक. हो, पोलीस चालक. तू पण वाशिम मधून आलायस. काय वय काय तुझं? सर माझं 23 वर्ष आहे. आणि शिक्षण? सर डिग्री झाली माझी.
डिग्री नंतर नोकरी कुठे बघितली होती, जॉब करतोयस की आता काही नाही अजून करत? नाही अजून काहीच नाही सर, हेच फक्त. आणि काय कशातून ग्रॅज्युएशन झालंय? सर माझं कम्प्युटर सायन्समधून झालं. पण मग पोलीस व्हायचं आधीच ठरलं होतं म्हणून आता चालकासाठी अप्लाय केलेलं आहेस की तुला नोकरी आता कुठे अवेलेबल नाहीये आणि आता ही संधी आहे म्हणून असं काय बघतोयस? नाही आधीपासूनच ठरवलेलं होतं सर याच्यात जायचं म्हणून. पण मग आता ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला असं म्हणायचं आहे की तू कम्प्युटरमध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहेस, ते झाल्यानंतर चालक पदावरती म्हणजे ड्रायव्हर म्हणून काम का करावं असं वाटतं? सर पोलीसमध्ये जायची इच्छा होती माझी पहिल्यापासून, त्याच्यामुळे ते केलं सर. ते हां ते ऑप्शनल होतं सर कम्प्युटर सायन्स, त्याचं हे केलं. तयारी झाली उद्याची? हो सर. घरचे काय करतात? सर शेती करतात. पाणी आहे का तुमच्याकडे? हो सर. हां किती एकर जमीन आहे? आणि सर 3 एकर आहे सर. तुम्ही आता ह्या पूर्ण रस्त्यावर जर पाहिलं फुटपाथवरती म्हणजे मला असं वाटतं आणखी थोड्या वेळाने इथली आणखी गर्दी वाढेल. पोरं येऊन आता इथे झोपू लागलेत, सकाळी सगळ्यांना लवकर उठायचं उद्यासाठी आणि साधारण 5-5:30 पासून मला असं वाटतं की त्यांचं ग्राउंड सुरू होईल आणि 6 वाजल्यापासून बहुतेक वेळ, बरोबर ना? ओके. तुम्ही कुठून आलाय? जळगाववरून आलेत आम्ही. जळगाववरून आलायस आणि कसा पोहोचलास मग इकडं? हो ट्रेन आले. वय काय? वय आता 22. आता कोणता जॉब करतोय की नाही करतोय? नाही जॉब वगैरे नाही करत आहे, आता सेकंड इयरला आहे. सेकंड इयरला हो. कोणत्या साईडला आहे? BA. आणि अप्लाय कोणत्या ह्याच्यासाठी केलंय? चालक पदासाठी केले. चालक पदासाठी इथले सगळेजण तुम्ही चालक पदासाठी अप्लाय केलंय? ओके. मग आता BA केल्यानंतर तुला असं का वाटतं की तू एखाद्या गाडीवरती किंवा पोलिसांच्या गाडीवरती तू चालक म्हणून काम करावंस? आता नोकरीसाठी कुठं हे नाही कर, मग आता पोलीस भरती एक ऑप्शन होतं, म्हटलं पोलीस भरतीचा फॉर्म वगैरे भरूयात चालक पदासाठी. आता हा B पॉईंट आहे माझ्यासाठी सध्या तरी. आता नोकरीसाठी नोकरी निघत नाही, त्याच्यामुळे हा चालकचा फॉर्म भरलाय मी. पण मग कुठे प्रायव्हेट नोकरी नको, सरकारीच पाहिजे का? नाही तसं काय नाही, प्रायव्हेट पण ठीक आहे, पण सरकारी कसं वर्दी असली की एक पोच असते ती. हा. बरं मग मला सांग, आता तुम्ही सगळ्या इथे फुटपाथवर रात्र काढताय, आता तुम्ही भरतीसाठी आलाय तर तुमची काही सोय नाही झाली का इकडे? नाही, हे पोलीस भरती म्हणजे हे असे, आता माझा हा दुसरा अटेम्प्ट आहे पोलीस भरतीचा. पोलीस भरती कुठलीही असो, मुलांची सोय नाही होत, झोपण्या वगैरेची किंवा कुठं राहण्याची सोय नाही होत. आणि साधारणतः त्यांच्या जर कधी कॅन्टीन वगैरे, त्यांच्या जर कधी अपार्टमेंट वगैरे जर गेले झोपायला तर तिथनं ते हाकलून लावतात. हां. आता साधारणतः जर कधी आपण आर्मी भरती मारायला गेलो तर आर्मी भरतीमध्ये असं असतं की सर्व मुलांची आधी राहण्याची सोय वगैरे ते व्यवस्थित करून ठेवतात, टेंट वगैरे सगळं व्यवस्थित. आणि जे पोलीस भरतीचं असं आहे, आता मी मागच्या वेळेस दौंडमध्ये गेलो होतो, SRPFचा फॉर्म वगैरे भरलात. SRPFचं ग्राउंड होतं माझं, तर आम्हीच असं त्यांचे जे रूम वगैरे असतात त्यांच्या बाहेर असंच झोपलेलो होतो. तर त्यांनी इथनं सगळ्यांना हाकलून लावलं, म्हणजे मुलं असेच कुठे पण झोपायचे ना. वरतून पाऊस चालू होता, कोणी झाडाखाली, कोणी मंदिराची ओटे वगैरे सांभाळली, असं रात्रीचे डास वगैरे चावतात. म्हणजे मुलांची खूप गैरसोय होते, मध्ये झोपण्याची सोय वगैरे. सकाळी ग्राउंड वगैरे असतं आणि मग ग्राउंडच्या वेळेस काय रात्रीची झोप नसते आणि माझं मागच्या वेळेस ग्राउंडमध्येच कटलो मी, कारण की रात्री झोप नव्हती, वरतून पाऊस चालू होता. पण मग आता इकडे पुण्यात पण पावसाचे दिवस, आता रात्री पाऊस आला तर काय कुठे जाणार तुम्ही? तेच ना, मग आता हे समोर हे दिसलं आम्हाला पेट्रोल पंप, तर म्हटलं इथं थांबूया, इथं चांगली सोय आहे, पाऊस वगैरे दिला तर पेट्रोल पंप तिथं आपण जाऊ शकतो. सो इथे समोर मला दाखवायचं हा इथे समोर तुम्हाला पेट्रोल पंप सगळ्यांना दिसत असेल. आणि ही मुलं इथं मूळ झोपण्याचं कारण हे की एक तर हा फुटपाथ बिझी नाहीये आणि दुसरं महत्वाचं म्हणजे समोर पेट्रोल पंप आहे. जर आज रात्री पाऊस आला अचानक इथे पुण्यामध्ये, कारण तसे पावसाचे दिवस सुरू आहेत, आणि जर पाऊस आला आज तर यांना लगेच तिथे आतमध्ये पेट्रोल पंपाच्या आधाराने किमान आतमध्ये पळता येईल. अजून सोय तर काही यांची राहण्याची किंवा झोपण्याची इथे काही झालेली नाही असं यांचं म्हणणं आहे. आणखी मुलं आपल्यासोबत बसले आहेत. मित्रा, तू कुठून आलायस? जळगाव. ओके, तू पण जळगावचा आहेस. बरं, किती अटेम्प्ट आहे? दुसरा. वय किती? 23. ग्रॅज्युएशन पूर्ण आलंय. कोणत्या साईडने केलंयस? BA. पण मग BA केल्यानंतर तुला असं का वाटतं की तू चालक म्हणून काम केलं पाहिजेस किंवा का फक्त पोलिसांमध्ये यायचे, या डिपार्टमेंटमध्ये यायचे म्हणून? सर प्रायव्हेट नोकऱ्या कुठे सर? आता प्रायव्हेट नोकऱ्या नाही ना, तर मग प्रायव्हेट नोकऱ्या काय आहे? BA मधून कुठे प्रायव्हेट नोकऱ्या?
त्यानंतर पहिल्यापासून इच्छा होती की पोलीसमध्ये काम करायची. तर एक जिद्द होती ते पूर्ण करायची सर. कारण आपल्या घरचे शेती करता येतं, घरच्यांना वाटतं की आपल्या मुलांना बी शेती नाही केली पाहिजे, काहीतरी सरकारी नोकरी. शेती का नाही केली पाहिजे? सर पाणी नाही सर, शेती पण कमी आहे. 2 एकरामध्ये पाणी नाही सर, तर मग पिकत पण नाही ना चांगलं. तर मग काय करायचं सर? 2 एकर शेती आहे, मग घरचे तर सगळे शेतीच करतात का? हा, दुसऱ्या शेतामध्ये कामाला जातं सर. भाऊ बहीण किती आहेत तुला? 2 बहिणी, एक मी एकटाच. आणि बहिणी काय करतात? बहिणींचे लग्न झाले सर. म्हणजे आता आई वडिलांची जबाबदारी पूर्ण तुझ्यावर तसं पाहायला गेलं तर. हो सर. मला सांग, तुझं म्हणणं आहे की प्रायव्हेट नोकऱ्या नाही आहेत असं तुझं म्हणणं आहे, पण मग याच्या आधी कुठे तू अप्लाय केलं होतंस आणि त्यानंतर असं तुला अनुभव आला की हो नोकऱ्याच अवेलेबल नाहीयेत, की तू अजून म्हणजे अप्लाय करणार आहेस का? तुला असं कोणी माहिती दिली? सर मी पहिले गुजरातला कंपनीमध्ये होतो, बॅग लाईनला होतो. त्यानंतर नाशिकमध्ये काम केलं, कोरोनामध्ये सुद्धा कंपनीमध्ये काम केलं सर. पण तसं पाहिजे तसं अमाऊंट नाही, पेमेंट नव्हतं सर. तर मग घरच्यांना काय पाठवायचं, आपण काय खायचं, तर मग अशी समस्या येत होती सर. तर मग त्यामुळे मी ते सोडून दिलं, तर स्टडी करायला लागलो इकडे. पहिल्यांदा काम केलं सर मी कंपनीमध्ये. तर बेस्ट पर्याय मला या दिसला की काहीतरी मेहनत करायची, लागायचं आणि बघू. मग आता तू काम सोडलंस, काम सोडलं. आता काय सेव्हिंग आहेत त्याच्यावरती गुजरण चालू आहे का? चालू आहे सर, इकडून तिकडून काहीतरी करायचं, थोडाफार जॉब वगैरे करायचा. आणि मग थोडंफार ते करून मग परत भरतीची प्रॅक्टिस असं? हो सर. रात्रीचा हा दुसरा चान्स. रात्रीचा हॉस्पिटल वगैरे असं जॉब करायचा सर, आणि दिवसा स्टडी करायचा. हो, झोपायचं. वैभव साबळे. वैभव साबळेकडे 2 एकर जमीन आहे. आई वडील बाकीच्यांच्या शेतावर त्याचं काम करतात. BA झालाय, पण त्याचं म्हणणं प्रायव्हेट नोकऱ्या नाही आहेत आणि अर्थात सरकारी नोकरी करण्याची त्याची इच्छा आहे, म्हणून पण तो इथे आलाय. तू कुठून आला मित्रा? अकोल्यावरून आलोय. हो. काय वय तुझं? आणि 19. तुला म्हणजे आता कितवा अटेम्प्ट आहे तुझा? हा दुसरा आहे. म्हणजे 18 वर्षीच पहिला अटेम्प्ट दिला पहिल्या वेळेस. बरं. मग मला सांग की तुला असं का वाटतं की तू चालक झालं पाहिजे इथे? आधीपासूनच स्वप्न होतं की पोलीस बनायचे, कारण की आजोबा पण पोलीसच होते. हो. आता घरची परिस्थिती काय तुझ्या, म्हणजे कोण कोण असतं घरात आणि काय? आई, बाबा आणि भाऊ आणि आजी आहे. अकोल्यामध्ये काय म्हणजे पोटा पाण्यासाठी काय करता तुम्ही? शेती आहे ना, घरी शेती आहे. हो येत आहे, पण कोरडवाहू आहे. हा, त्यामुळे म्हणजे त्यामुळे अपेक्षित उत्पन्न होत नाहीये तेवढं, जेवढं पाहिजे तेवढं. आणि मग तू सगळ्यात लहान आहेस का घरामध्ये? हो, लहान मी. तुला प्रायव्हेट नोकरी नाही करायची वाटली? आता आधीपासूनच हे होतं डिसाईड केलेलं, तर मग हेच. तू कुठून आलास मित्रा? मी याचा मोठा भाऊ आहे. ओके, तूच याचा मोठा भाऊ आहेस? मीच मोठा भाऊ. त्याला कसं इथलं माहिती नाही, त्यामुळे मी त्याला घेऊन आलो इथे. तू काय करतो? माझं ग्रॅज्युएशन झालंय आताच सिव्हिलमध्ये. मग आता काय तुला म्हणजे स्वतःचं काही सुरू करतोयस की? स्वतःचं करायचंय थोड्या दिवसांनी, तर त्याच्यावर एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे ना. एक्सपिरियन्स घ्यायचा आता. नाही, माझं कॉलेज इथे आपलं वाघोली साईडला आहे. हा, हो, मी तिथेच असतो. त्याला कसं माहिती नव्हतं इथे, मग म्हणून त्याला घेऊन आलो मी इथे. माझं रात्रभर थांबणार आहे ते? हा, त्याच्यावरच. त्याला माहित नाही काही, तुम्ही थांबावंच लागणार ना. याचा मोठा भाऊ आहे, याचा अकोल्यावरून आले ते दोघांना. हे फ्लेक्सचं कापड दिसलं असेल तुम्हाला, कुठून आणलं हे? घरूनच आणलंय. माहिती होतं ना सोय नसणार आहे. हा, काय माहिती होतच ना सोय नसणार आहे, त्यामुळे आधीपासूनच तयारीत. माहिती होतं सोय नव्हतं? सेम झालेलं, मागच्या भरतीला पण सेम झालेलं. असं फुटपाथवर झोपलेलो, असंच जेवलेलो, रात्री नाही. मग असं नाही, जेवायला काही नाही. आता उद्या सकाळी तर इथं काही फ्रुट्स वगैरे मिळतील ते खाऊन घ्यायचे. आणि नाही सर, नाही सर. ते मोठमोठ्या हॉटेलमध्ये जेवण पुरवडत नाही सर आपल्याला. आणि बाहेर खायचं काही म्हटलं, रोडावर तेलकट असतं सर, आणि सकाळी ग्राउंड आहे, तर मग काय खायचं? तर मग घरून आणलेलं थोडंफार ते खायचं. हो. हे फ्लेक्स टाकलाय असं इथं कापड, आणि त्याच्यावर त्यांनी आता आजची रात्र पोरं काढणार आहेत. ती मूळ मुद्दा काय की भरती आपल्याकडे नेहमीच होते दरवर्षी, पण त्या भरतीसाठी जेव्हा पोरं येतात वेगवेगळ्या राज्यभरातून, तेव्हा त्यांची सोय नसते. आणि हे काय म्हणजे पहिल्यांदा होते अशातला मला भाग वाटत नाही. पण जे स्वप्न उराशी बाळगून ते सगळे इथे आलेत ना,
ते स्वप्न किमान त्याची पूर्तता होण्यासाठी सरकारने ज्या गोष्टी केल्या पाहिजेत तर त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. आणि हे इथं तुम्हाला दिसल्यानंतर म्हणजे कळत असेल की आता यांनी खाली पण काय टाकलेलं नाही, फक्त एक चादर आहे आणि ती अंगावर घेतली मच्छर चावू नये म्हणून. आणि या पेट्रोल पंपाच्या आडोशाने ही मुलं झोपलीत. अर्थात त्यांची स्वप्न पूर्ण व्हावीत. आणि ज्या फुटपाथवरती असते इथे आहेत, कारण बऱ्यापैकी शेतकरी घरातली सगळी मुलं आहेत. कोणाच्या घरी कमी जमीन आहे, कोणाच्या घरी जास्त आहे, कोण शेतमजुरी करतंय, तर कोणाचं आणखी काही वेगळं घरातलं त्यांचं कारण आहे. आणखी उद्या म्हणजे सकाळी 6 वाजता माझ्या माहितीनुसार त्यांचं सगळं ग्राउंड वगैरे सुरू होईल. तर आणखी पुण्याच्या वेगवेगळ्या अंगाने आणखी कोण किती जण आलेत हे आपल्याला कळेल. पण एक 2 गोष्टी मला म्हणजे हा व्हिडिओ संपवताना आयडेंटिफाय करायच्यात. त्यातली एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की ते ज्यासाठी आलेत ना त्याच्यासाठी मी जसं म्हटलं की त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी ज्या गोष्टी सरकारने केल्या पाहिजेत तर त्या नक्की केल्या पाहिजेत. सरकार भरती काढते तर मुळात त्या मुलांवरती काही म्हणजे कोणत्याही प्रकारचा फेवरिझम होत नाही किंवा कोणी गव्हर्नमेंट फेवर करत नाही. जबाबदारी आहेत, नोकऱ्या वाढल्या पाहिजेत. आणि स्पेशली सरकारी नोकऱ्यांमधला मला असं वाटतं की ज्यावेळी पोलीस दलात भरपूर मनुष्यबळाची गरज आहे त्यावेळी मात्र वेगवेगळ्या जागा खोलल्या पाहिजेत. आणि इतक्या कमी जागांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात जर लोक अप्लाय करत असतील म्हणजे ऑलमोस्ट 1,81,000 लोक फक्त 1200 आणि 1300 जागांसाठी पुण्यामधल्या फक्त अप्लाय करत असतील आणि ते सुद्धा ग्रॅज्युएटेड ही सगळी मुलं आहेत आणि त्यांना वाहन चालक म्हणून पोलीस दलामध्ये नोकरी करायची असं त्यांचं आता आहे. पण इंटरेस्टिंगली मला असं वाटतं की या सगळ्यांनी जे स्वप्न पाहिले ते स्वप्न पूर्ण करण्यामध्ये सरकारने त्यांना हातभार लावा. कारण गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात कोणती परीक्षा झाली तरी त्याची एकतर पेपर फुटतो नाही तर त्या परीक्षेमध्ये आणखी काहीतरी प्रॉब्लेम तयार होतात किंवा प्रश्नावलीवरून काहीतरी इश्यू होतात. पण अर्थात यांच्या नशिबी ते येऊ नये अशीच आपण इच्छा आता या घडील तरी व्यक्त करू शकतो. कॅमेरा पर्सन गोपाळ हरणे सोबत मी ओमकार वाबळे, मुंबई तक, पुणे.